नागपूरमध्ये सध्या राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे। मात्र सकाळपासूनच या विधिमंडळ परिसरामध्ये बेवारस कुत्रे ही फिरत होती आणि त्यांना पकडण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी या विधिमंडळ परिसरामध्ये तैनात झालेले आहेत। तुम्ही बघू शकता की सध्या नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते बेवारस कुत्र्यांना पकडण्यासाठी या विधिमंडळ परिसरामध्ये आलेले आहेत आणि सकाळपासूनच या ठिकाणी नागपूरमधील जे विधिमंडळ आहे त्या विधिमंडळ परिसरामध्ये बेवारस कुत्री हे फिरत होती आणि त्यांना पकडण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी या विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। ते सकाळपासूनच जे काही बेवारस कुत्री या ठिकाणी आलेली आहेत त्यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना या ठिकाणी हे नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्याला दिसत आहेत। तर सकाळपासूनच नागपूरच्या या विधिमंडळ परिसरामध्ये जे भटके कुत्रे आहेत त्यांचा सुळसुळाट निर्माण झालेला आहे आणि नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी त्या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करतात। मात्र एकही जे काही जे भटके कुत्रे आहेत त्या परिसरामध्ये आलेले आहेत ते या पालिका कर्मचाऱ्यांना मिळालेले नाहीयेत। मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, नागपूर।